वर्धेच्या गोसंवर्धन गोरज भंडारवर एफडीएने कारवाई केली आणि त्यामुळे परिसरातील जे शेतकरी आहे जे दूध संकलन करून त्या ठिकाणी आणून देत होते त्यांच्यावर मात्र आज उपासमारीची वेळ आली आहे। यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहेत, गोपालक आहेत। दादा, कशा पद्धतीने आज आपल्याला परिस्थितीचा सामना करावा लागतो? परिस्थितीचा सामना म्हणजे आम्हाला गोरज भंडार येथे 42 रुपये भाव मिळत होता दुधाला। आता आम्हाला मदर डेअरी किंवा दिनशा इथे दूध देत आहे आम्ही, तर तिथे आम्हाला 32 रुपये 33 रुपये भाव मिळत आहे। यामागे आम्हाला लिटर मागे 9 ते 10 रुपयाचा फरक पडत आहे। जे आम्हाला प्रॉफिट राहत होतं, जगण्याचं साधन होतं, हे पूर्ण यामधून काहीच राहत नाही। जे आता खुराकीचे भाव आहे किंवा याचा चाऱ्याचे भाव आहे, हे जे वाढले आहे, त्यामुळे आम्हाला या भावामध्ये दूध उत्पादन परवडअसं नाहीसे झाले आहे। आपल्या गावात किती असे गोपालक आहे त्यांचं गोरज भंडार? आमच्या दूध डेअरीला 80 ते 85 उत्पादक आहे। 2,500 ते 3,000 रुपये रोज कलेक्शन दूध होतात। आता पर डे किती नुकसान आहे तुमचं? पर डे कमीत कमी अर्ध्या तासात म्हणजे 1 लाखापर्यंत नुकसान आहे रोजचं। आपण काय सांगाल, किती गायी आहेत आपल्याकडे आणि किती लिटर दूध जायचं? आज त्याच्या दूध न जात असल्यामुळे आपल्याला कोणत्या अडचणीचा सामना करावा? अडचण म्हणजे ढेपची सोय नाही आहे, दुसरं चारा विकत घेणे आहे, काहीच नाही जमून राहिलं। दूध नाही खपून राहिलं। कोणी म्हणते इथं नाही द्यायचं, कोणी म्हणते तिथं नाही द्यायचं। आम्ही का करायचं आता? काय गोरज भंडारशी संपर्क झाला? नाही। आपण काय सांगा, आपल्याकडे किती गायी आहेत आणि आपल्याकडे 4 गायी आहे। किती दूध द्यायचं? आपलं जाते 50 लिटर। आज किती नुकसान आहे आपलं? आता अर्ध्यावरच चाललं, 25 लिटरवरच चाललं। आता ढेप नाही भेटत आहे जनावराला, चाराचे प्रॉब्लेम आले। ढेपच पहिले गोरज भंडार देत होते, आता ढेप बंद केली, लॉक लागला आहे ना, तर आता सगळे प्रॉब्लेम आलेले आहे, तिकडून भेटतच नाही ढेप। काय सांगशील, काय अडचणी येऊन राहिल्या आता? याच्यामध्ये अडचण अशी आहे की शेतकऱ्यांना आधी इंटिमेशन द्यावं लागत होती यांनी की बंद करणार आहे एवढे दिवसापर्यंत, म्हणजे शेतकऱ्याला आम्हाला आधी पूर्व सूचना द्यावी लागत होती की बंद करणार आहे। आम्ही दुसरीकडे विल्हेवाट लावली असती दुधाची, आणि यांनी कसं अचानकच बंद करून टाकलं ना। आम्ही एवढं मोठं दूध जे आमच्या गावातून 2,500-3 हजार लिटर दूध जाते, एकाएकी आम्ही दुसरीकडे देऊ नाही शकत। आणि बाकी कंपन्या जशा येत आहे आणि हे फॅट नुसार जसं रेट घेतले आणि बरोबर आहे घेतले, आणि आम्हाला जे रेट मिळायचे ते रेट पुरेपूर मिळत नाही, आणि आमचं एकाएकी नुकसान झालंय। जसं माझं 120 लिटर दूध आहे, तर त्याचं एकी जर एवढं जर नुकसान झालं तर शेतकरी तेवढं नुकसान सहन करू शकत नाही। आधी यांनी थोडीशी माहिती द्यायला लागत होती की आम्ही बंद करणार आहे की काही, आणि वरतून थोडंसं म्हणजे तुम्ही बंद करा, पण असं काही टायमिंग शेतकऱ्यांना एकाएकी एवढे जनावर आम्ही दुसरीकडे नेऊ नाही शकत, आणि चाऱ्या पाण्याची सोय म्हणजे पुरेपूर एका वेळेस हे नाही होऊ शकत हँडल। नक्कीच आता पेरणीचा हंगाम आला आणि या पेरणीच्या हंगामामध्ये जो हे दूध संकलन जे आहे तर ते बंद केल्यामुळे या गोपालकांना, या शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसल्याचं एकंदरीत दिसून येतं। नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, नागापूर, वर्धा।